हेलो मैम। जेनी ये यार राहू दे। अरे नको मैम। अगं बस तुझ्यासाठी पाणी आणते। घे। थँक्यू। अगं जेनी हे तर चालले गेले ऑफिसला। मॅम आज मी सरांसाठी नाही तुमच्यासाठी आले। हा केक आणलाय तुमच्यासाठी। अगं माझ्यासाठी कशाला? राहू दे। मॅम हा माझ्या मॉमने बनवलाय, खास गोव्याहून पाठवलाय, प्लीज घ्या। त्यांना कशाला उगीच चौगीच त्रास? असं कसं मॅम, तुम्ही एवढ्या प्रेमाने आमच्यासाठी लंच आणलं आणि त्या दिवशी मला पिकल सुद्धा दिलं। आय रिअली लव्ड इट, म्हणून मी तुमच्यासाठी केक आणला, घ्या ना। मग काय फिट्टमफाट करून राहिली का? नो मॅम, मॅम तसं नाहीये। मॅम ठीक आहे, तुम्हाला जे समजायचं ते समजा, पण प्लीज घ्या। अथर्वला पण द्या ना, आय नो ही लव्स केक। देते। तू बस, मी आलेच। येस। जेनी तुम्ही राधिका कुठे आहेत? राधिका मला तुझ्याशी बोलायचं। बोला ना। इथे नको, आपण ना खाली जाऊन बोलूया। एनिथिंग सिरियस? सॉर्ट ऑफ। रेवती तू कधी आलीस? आत्ताच आले। अगं आज ना मी ऑफिसला जात नाहीये, घरीच स्क्रिप्टचं काम करणार आहे, म्हटलं तुझ्या कानावर घालावं। बर जेनी हे घे, आमचा नागपूरचा मसाला आहे, एकदम खास मसाला बरं का। वापरताना एवढाच वापर, जास्त वापरू नको, सवय नाही ना तुला तिखट खायची। आणि सगळा वापरू नको, थोडा तुझ्याकडे ठेव आणि थोडा आईंना पाठव गोव्याला। हा मॅम कशाला तुम्ही पुन्हा काहीतरी देताय मॅम? नको, राहू दे ना, वापरून तपा। थँक्यू मॅम। थँक्यू? हा वा ग वा, थँक्यू म्हणते। आता तू जेव्हा केक दिला तेव्हा मी तुला थँक्यू म्हटलं का? नाही ना, मग थँक्यू काऊन म्हणून राहिली? ओके मॅम, सॉरी। चला, आय मेक अ मूव। काय बोलून राहिली? आज जेवल्याशिवाय जायचं नाही, मागच्या वेळेस पण तू अशीच गेली होती, आज सोडणारच नाही तुला मी। मॅम प्लीज मॅम, मी नेक्स्ट टाइम येते ना, मी नक्की येते, मी कॉल करून येते, फोन करून सांगते की मी जेवायला येते, पण आज नको। बरं चहा मांडू का तुझ्यासाठी? चहा कॉफी तरी? मॅम आज खरंच नको, मला खूप काम आहे ऑफिसमध्ये, मी नक्की येईन कॉल करून। बरं ठीक आहे। ओके मॅम। चलो मॅम, आय मेक अ मूव। नीट जा। येस मॅम, थँक्यू। राधिका मी पण निघते आता। नाही चहा मांडते ना तुझ्यासाठी। अगं मला ना आज जरा जास्त काम आहे, मी निघते। हा नंतर येईन ना चहाला, मी निघते ना, बाय। हॅलो रेवती, हां झालंय माझं पत्र लिहून आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे मुद्दे ॲड केलेत मी आत। हो, आणि ते आजच्या आज राधिकाताईपर्यंत पोहोचेल याची सुद्धा व्यवस्था केली आहे मी। रेवती मला ना थोडी भीती वाटते, नाही म्हणजे नातं हे आरशासारखं असतं, आपण जसे इकडे वागतो तसंच ते समोर दिसतं असं म्हणते नेहमी राधिकाताई। खरं तर हेच आपण तिला या पत्राद्वारे नव्याने पटवून देतोय। शेवटी राधिकाताईचा संसार सुखाचा होणं यातच तर आपलं समाधान आहे ना। मैं कम इन सर? आइए 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 मिस्टर सूबेदार, आइए। सर? हाँ आइए, मिशन आया, आइए आप भी आइए। आप दोनों साथ में? हाँ सर, वो मेरी एक मीटिंग थी तो इसलिए मुझे लेट हुआ और आते आते मिस शनाया दिख गई तो और आपने इन्हें लिफ्ट दे दी? जी। गुड। मिस शनाया, मिस्टर सूबेदार तो मीटिंग की वजह से लेट हो गए, लेकिन आप क्यों लेट हो गई? सर वो मेरी तबीयत खराब थी तो मैं डॉक्टर के पास गई थी सर। ओहो, आपने आज का रीजन तो दे दिया, लेकिन परसों 10 तारीख को, 5 तारीख को, उसके पहले 4 दिन, 3 दिन, 2 दिन, पिछले महीने पूरे 15 दिन और उसके पिछले महीने पूरे 18 दिन आप ऑफिस नहीं आई। अगर इतने दिन आपकी तबीयत खराब थी और आप डॉक्टर के पास जाती थी
तो आपको हॉस्पिटल में होना चाहिए मिशन आया, ऑफिस में नहीं। सर नहीं, इतने दिन नहीं हुए। ये देखिए ना, ये आपका पूरा रिकॉर्ड यहां पर है। सर ये सब उस जेनी ने जानबूझ के किया है सर। शट अप मिस शनाया। जेनी पर इल्जाम लगाते हुए आपको शर्म नहीं आती? रत्ती भर भी आपको परवाह नहीं अपने काम की। एक तो आप ऑफिस टाइम से नहीं आती, अगर आती हैं तो अपना काम भी नहीं करती, ऊपर से अपने सीनियर से और कैसे क्लाइंट से बात करनी इसकी भी तमीज नहीं है आपको। लेकिन सर वो बस मिस शनाया, मैं आपसे बहस नहीं करना चाहता हूं। पानी सर से निकल चुका है, इसलिए मैंने फैसला लिया है कि आपको कंपनी से मैं बर्खास्त कर रहा हूं। यू आर फायर्ड। बट सर आप ऐसे नहीं कर सकते। मैं क्या कर सकता हूं और क्या नहीं कर सकता हूं, यह आपको मुझे बताने की जरूरत नहीं है मिस शनाया। लेकिन सर मेरी गलती क्या है? गलती? अरे आपकी एक गलती हो तो मैं आपको बताऊं। देर से आना, बिना बताए छुट्टी लेना, एरोगेंट बिहेवियर, दूसरों के क्लाइंट से कैसे बिहेव किया जाता है इस तक की आपको तमीज नहीं है। अरे आपको पता है कि आपकी वजह से इस कंपनी को कितना बड़ा नुकसान हुआ है? आपको तो पता होगा मिस्टर सूबेदार, इसे पढ़िए, पूरे 50 लाख का नुकसान हुआ है इस कंपनी को आपकी वजह से। दूसरी कंपनी के लोगों ने इनसे डिटेल्स मांगे अपनी कंपनी के, इन्होंने ना तो उन्हें डिटेल्स दिए और ना ही उन्हें इन्फॉर्म किया, और साथ ही साथ उनके साथ बदतमीजी से बिहेव किया। नहीं सर, पर उनको कुछ समझ में नहीं आ रहा था। मैंने जानबूझ के कुछ नहीं किया सर, मैंने कुछ। बस एनफ, ये मामूली गलती नहीं है। सर चाहिए तो मैं खुद उनसे बात करता हूँ, हम इसका कुछ हल निकालते हैं ना सर। हाँ मिस्टर सूबेदार, उनसे तो हम बात करेंगे, लेकिन मिस शनाया अब इस कंपनी में काम नहीं करेगी। बस। सर लेकिन मिस्टर सूबेदार, आप इनका बचाव ना करें तो बेहतर होगा। गलती तो गलती ही होती है। अब आप यहां से जा सकती हैं। आप किसकी राह देख रही हैं? यहां पर किसका इंतजार कर रही हैं? मैंने आपसे कहा गेट आउट फ्रॉम हियर। लव्ह स्टोरीचा एंड झाला की काय? आता बाजीरावचं काय होणार? मॅडम मी मदत करतो ना. तुम्ही चाललात कुठे? शट अप रघु. हे घ्या ना सर. पाणी. शनाया 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 एक मिनिट काय झाले? कुठे चाललीस? कुठे चाललीये? काय दिसत नाही का तुला? आय एम लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे? लिव्हिंग म्हणजे चालले नोकरी सोडून. पण का? यांना तर काय आनंदच होणार आहे. शनाया शनाया एक मिनिट. अगं डिवोर्स म्हणजे काय गंमत वाटली का तुला? मग प्रेम म्हणजे गंमत आहे का? सोड या, जाऊ दे. शनाया ऐक ना तू जरा माझं प्लीज. मला नाही ऐकायचं. प्लीज मला थोडा वेळ प्लीज. आय एम रिक्वेस्टिंग यू प्लीज. ठीक आहे, पण तुझ्याकडे फक्त 24 तास आहेत. एक क्लायंट येणार आहेत माझ्याकडे, डिवोर्स केस आहे आणि त्यांना अर्जंटली माझ्याशी काहीतरी बोलायचंय. ओके. गुरुनाथ इथे डिवोर्स केस?